गेली 3-4 वर्षापासून महाराष्ट्रात फक्त राजकीय पक्षांतर, त्याचा विरोध, त्याच्यावर टीका, वादग्रस्त विधाने आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया यातच महाराष्ट्राने आपला वेळ खर्च केला आहे. कुठला विकास किंवा इतर बाबीवर कसलीच महाराष्ट्रात चर्चा झाली नाही. सामाजिक प्रश्नावरही कुठली चर्चा नाही. फक्त अशी वादग्रस्त विधानं आणि त्याच्यानंतर काही आठवडे, काही महिने त्याच्यावर होणारी चर्चा, बस यातच वर्ष सरत गेलेले. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. खरं तर सोशल मीडियावर आता नेमकी काय चर्चा करावी हा प्रश्न पडलाय. दररोज येणारे विषय इतके गंभीर होत चाललेले आहेत की त्यावर काय बोलावं हे सुद्धा आता कळत नाही. कारण महाराष्ट्राला आता सवय लागलेली आहे. आज झालं की उद्या वेगळा विषय आणि पुन्हा वेगळी चर्चा. बस यातच पूर्ण आयुष्य आमचं खर्च होत चाललेलं आहे. विषय आहे संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पानसरे यांच्या पुस्तकावर केलेली टिप्पणी. खरोखर आमदार संजय गायकवाड यांनी ज्या भाषेमध्ये संबंधित प्रकाशकाला शिवीगाळ केली आहे तो महाराष्ट्र ऐकू शकणार नाही, नक्कीच ऐकू शकणार नाही. आणि छत्रपती शिवरायावर प्रेम करणारे खरे मावळे, बहुजन मावळे ते कधीच ऐकू शकणार नाहीत. आणि म्हणून आज सगळ्या महाराष्ट्रातून यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. परंतु प्रतिक्रिया व्यक्त करून इथंच आम्ही थांबणार आहेत का? विषय खूप मोठा आहे. कारण आता महाराष्ट्राला सवय लागलेली आहे हे सगळं ऐकण्याची. एक काळ होता दोन धर्माची नावं सुद्धा कुठल्या भांडणात घेतली जात नव्हती. प्रसिद्धी माध्यमं सुद्धा ती नावं घ्यायला अजिबात काही नियम पाळत होती, प्रोटोकॉल पाळत होती, काही संकेत पाळत होती की धार्मिक स्वास्थ्याची ते काळजी करत होते. मात्र आता सरळ सरळ मीडिया तर सोडा, शासकीय यंत्रणा सुद्धा दोन धर्माची नावं स्पष्ट घेऊन कुठल्याही एखाद्या भांडणाचं कारण त्या ठिकाणी स्पष्ट करू लागलेली. याशिवाय पुढच्याही बाबी खूप बघितल्या तर आपण बघतोय कुठलीही बाब, छोटी छोटी बलात्कारासारखी गोष्ट असेल किंवा या खूप संवेदनात्मक गोष्टीवर प्रसिद्धी माध्यम किंवा शासन खूप काळजी घेत होतं. मात्र आता ते अजिबात राहिलेली नाही. सगळ्या गोष्टी विकोपाला गेलेल्या आहेत आणि कोण काय बोलू लागलंय कोणावरही नियंत्रण राहिलेलं नाही. काही बोलायचं जणू. आणि का राहील नियंत्रण? कारण त्याला माहिती आहे की माझ्या अगोदर कोणी बोललेले आहेत, त्याचं काहीच झालेलं नाही, मग मला काय होणार आहे असं समजू समजू अगदी महापुरुषावर सुद्धा टिप्पणी, वाईट टिप्पणी करण्याची हिंमत या लोकांची होऊ लागली. याचं कारण एकच आहे. याचं कारण आहे की या लोकांना खात्री झाली आहे की भारतीय कायदा त्यांचं काहीच करू शकत नाही आणि जरी केलंच तरी ते सहज त्याच्यातून बाहेर पडू शकतात. राहिली गोष्ट समाजाची. समाज बी इतका बधीर झालाय की अनेक गोष्टी, अगदी छत्रपती शिवरायांच्या बद्दल केलेली आक्षेपार्ह वक्तव्य असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या टिप्पणी असतील, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर केलेली वादग्रस्त विधान असतील, सावित्रीबाई फुले यांच्यावर केलेली वादग्रस्त विधान असतील, महाराष्ट्र बधीर झालेला आहे. फक्त ऐकतो, सोशल मीडियावर फक्त प्रतिक्रिया व्यक्त करतो. प्रत्यक्षात मात्र कधीच समाज एक दहशत निर्माण होईल संबंधित व्यक्तीच्या मनात की आपण असं बोलायला नकोय, अशी कृती समाज कधीच करायला तयार नाही. अगदी कोणताच समाज करायला तयार नाही. विशेष म्हणजे त्याची कारणं बी तशीच आहेत. सगळा समाज आपापल्या विचाराधारेमध्ये वाटला गेलेला आहे. अर्थात कसा वाटला गेलेला आहे? मराठा समाज जरी असला, मराठा समाजासारखा मोठा समाज सुद्धा छत्रपती शिवरायावर एखादी कोणी टिप्पणी केली तर अर्धा इकडं असतो आणि अर्धा इकडं असतो. अर्धा त्याचा विरोध करतो तर अर्धा गप्प बसतो, म्हणजेच त्याचं समर्थन करतो. कारण ज्याचे त्याचे लागे बांधेत, कोणाचे धार्मिक लागे बांधेत, कोणाचे राजकीय लागे बांधेत, त्यामुळं त्या खाली ते बोलायला तयार नाहीत. आणि म्हणून एक संघ असा विरोध कधीच झालेला नाही. छत्रपती शिवरायावर किती आधी वाईट आणि वादग्रस्त विधानं त्यांच्यावर केली गेली. ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर हे राजकारण चालतंय महाराष्ट्राचं, मात्र काही प्रतिक्रिया ना मराठा समाज ना बहुजन समाजातून फारशा आले नाहीत. तीच गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत झाली, तीच गोष्ट ज्योतिराव फुलेंच्या बाबतीत झाली, तीच गोष्ट अन्य महापुरुषांच्या बाबतीत सुद्धा झाली.
महाराष्ट्र बधीर झाल्यागत फक्त पाहत राहतोय. दररोज नवीन विधानांचं तेवढ्यापुरतं सोशल मीडियावर एक आपल्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त होतात आणि बस एकमेकाला शिवीगाळ केली जाते आणि सगळं संपतं. परंतु आज संजय गायकवाड यांनी केलेली कृती ही जास्तीची आहे. त्यांनी जेवढ्या शिव्या दिल्यात त्या महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती ऐकू शकणार नाही. दुर्दैव असं आहे की या सुद्धा गोष्टीचं, या सुद्धा अत्यंत वाईट कृतीचं आणि विचार आणि नियतीचं हे लोक कदाचित कोणी समर्थन करू शकतील अशी शक्यता सुद्धा आहे. कदाचित उद्या काहीतरी 4-2 येतील आणि संजय गायकवाड कसे खरे ते सुद्धा सांगतील. खरं तर गोविंद पानसरे यासारख्या कॉम्रेड व्यक्तीनं जे छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याला समर्पित केलेलं पुस्तक आहे ते या लोकांनी वाचायला पाहिजे. आता उलट खरं तर काही लोकांनी लिहिल्याप्रमाणे असं म्हणावं लागेल की अशा घटना कदाचित चांगल्यासाठी घडतात की काय. संजय गायकवाड यांनी विधान केल्यानंतर महाराष्ट्रात या पुस्तकाचा खप सोडाच, चावडी वाचन संख्या एवढी वाढलेली आहे की जागोजागी पुस्तक वाचलं चाललेलं आहे. मी तर म्हणेन छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर महाराष्ट्र या निमित्तानं करू लागलेला आहे. कारण जे अंधारात होते, ज्यांना हे पुस्तकच माहीत नव्हतं, ते सगळे खरे छत्रपती शिवरायांचे मावळे आता हे पुस्तक वाचू लागलेले आहेत. मी यासाठी म्हणतोय हे सगळं. आम्ही पुन्हा पुन्हा सांगत आहोत, छत्रपती शिवरायांचं जे एक अस्मिता आहे त्यांची, ही संपूर्ण बहुजन समाजात आहे. मात्र अलीकडच्या काळात आम्ही त्याला अतिशय संकुचित करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर मी मराठा समाजाला सुद्धा या ठिकाणी नक्कीच या बाबतीत विचार करायला सांगेन की छत्रपती शिवराय जे संपूर्ण बहुजनांचं अस्मिता आहेत, जे प्रेरणास्थान आहेत, ते कमी न होईल याची या सुद्धा समाजानं खात्री किंवा भान ठेवायला पाहिजे. कारण अनेक गोष्टी करत असताना आपापले हक्क किंवा शासनाशी काही लढाया लढत असताना छत्रपती शिवरायांच्या नावाखाली आम्ही इतर समाजांना अजिबात धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तसं जर झालं तर आज बहुजनांच्या मनात असलेले छत्रपती शिवराय खरं तर ते कधी कमी होणार नाहीत, पण ते कसे आमचेच आहेत असं जर मराठा समाज किंवा तत्सम आणखीन काही समाजाने म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरू शकेल. हे संपूर्ण कारण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केलं हे या 18 पगड जातींना घेऊन केलेलं आहे. धर्मातील सर्वांना करून घेतलेलं आहे. कारण हिंदू धर्मासहित मुस्लिम धर्माच्या सुद्धा सहकार्यांना सोबत घेऊन, मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी या लढाया जिंकलेल्या आहेत. म्हणून याचं भान ठेवणं आता गरजेचं आहे. जर आम्ही छत्रपती शिवरायांना अशा प्रकारे संकुचित करण्याचा प्रयत्न केला, ठराविक गोष्टीत मर्यादित करण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित हे छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याचं खूप मोठी हानी किंवा नुकसान असू शकतं. आणि म्हणून यावर विचार झाला पाहिजे. अशा बरगळणाऱ्या लोकांच्या विरोधात तो जरी मराठा असला तरी त्याच्या विरोधात मराठ्यांनी आवाज उठवला पाहिजे. ज्यामुळे छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याला हानी पोहोचत आहे त्या कुणी असो तो मग त्याच्या विरोधात उठण्याची, त्याच्या विरोधात कृती करण्याची, त्याच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत मराठा समाजासहित बहुजन समाजातील सर्वात असली पाहिजे. ज्यांना खरे छत्रपती शिवराय कळलेले आहेत, ज्यांच्या अंगी खऱ्या छत्रपती शिवरायांचं विचार कार्याचं एक रक्त आहे, त्यांनी सगळ्यांनीच ही काळजी घ्यायला पाहिजे. कारण आजकाल आपण बघतोय छत्रपती शिवरायांच्या नावाखाली आपण बघतोय की केवळ राजकारण चालू आहे. पक्ष सुद्धा जिवंत राहिलेले फक्त त्यांच्या नावानं. एक म्हणतो आमचं हे हिंदुत्व, तो दुसरा म्हणतो तो हिंदुत्व. खरं तर आम्हाला हिंदुत्व हवंय छत्रपती शिवरायांचं, आणि ते हिंदुत्व खूप गरजेचं आहे. मात्र आज समाज जो आहे, मी मागाच म्हटलं, मराठा समाजातील मोठा समाज सुद्धा कर्मकांडे आणि मनुवादी विचाराकडे कललेला असल्यामुळं समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं कदाचित मराठा समाजाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कारण भविष्यात हाच जर विचार मोठा होत गेला, छत्रपती शिवराय आणि त्यांचे खरे कार्य बाजूला सारून जर मनुवाद आणि कर्मकांडाकडे जर मराठा समाज झुकला तर कदाचित मराठा समाजात आंतरिक मोठी दरी पडू शकते आणि त्याचा फायदा कदाचित इतर राजकीय किंवा इतर लोक घेऊ शकतात. म्हणून आम्ही म्हणेन किंवा जिथं या समाजानं आपल्या ज्या श्रद्धा आहेत त्या सगळ्या कोणाला व्यक्तिगत जोपासाव्यात,
कुठल्या जातीत असले तरी, मराठा समाजात असलं तरी त्याच्या व्यक्तिगत श्रद्धा जोपासाव्यात, पण छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तडजोड करू नये. छत्रपती शिवरायांचं खरं हिंदुत्व, कट्टर हिंदुत्व मी म्हणेन, ते आम्हाला जपावं लागेल. आम्ही त्या हिंदुत्वाला वेगळंच काहीतरी कुणीकडे घेऊन गेलो. सनातन हा शब्द तर आम्ही कधी ऐकलाच नव्हता. माझ्या मताशी ग्रामीण भागात राहणारे ते सर्व लोक नागरिक सहमत राहतील. आम्ही अक्षरशः 10वी वर्गात येईपर्यंत किंवा 12वी येईपर्यंत आम्ही सनातन हा शब्दच आम्हाला माहित नव्हता. आम्हाला फक्त हिंदू धर्म माहित होता. आणि आजचा हिंदू आणि सनातन धर्म याच्यातला फरक जर केला तर आम्हाला स्पष्ट दिसतंय की हिंदू धर्म हा बहुजन समाजाचा एक असा धर्म आहे जो आम्हाला सर्व चांगल्या चालीरीती परंपरा पुढे न्यायला मदत करतोय. मात्र सनातन धर्म असा आहे जो अंधश्रद्धा वाढवणारा, जो कर्मकांडाकडे झुकवणारा आणि जो आम्हाला वाईट ज्या परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत, त्याचं पालन करायला भाग पाडणारा हा धर्म आहे आणि मनुवादी विचाराकडे घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळं आता खरं तर मराठा समाजातील वैचारिक लोकांनी हे विचार करावा की नेमकं आम्हाला कोणतं हिंदुत्व हवं आहे. कारण खूप मोठी गल्लत होते इथं. सांगायला सांगतात खूप, कारण आम्हालाही कळतंय हिंदुत्व ज्या धर्माचे आम्ही आहोत त्याचे आम्ही कट्टर आहोत, पण त्या कट्टरतेमध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे आम्हाला पाहावं लागेल. नसता अशोक खरातकडं आमच्यावी महिला जाऊ शकतील. कारण जर आम्ही भावनिक झालो, जर आम्ही अशा प्रकारे कर्मकांड आणि मनुवादी विचाराला बळी पडलो तर कदाचित अशोक खरात सारखे लोक आमच्याही घराचं आर्थिक आणि लैंगिक शोषण करू शकतील, हे अटळ आहे. आणि म्हणून आम्हाला अनेक गोष्टी पाहाव्या लागतील. आणि अशा वेळी संजय गायकवाड सारखे लोक कुठं असतात? जेव्हा छत्रपती शिवरायांच्यावर केलेली टिप्पणी असेल किंवा इतर वेळी ज्या ज्या गोष्टी झाल्या महापुरुषांच्या वेळ, तेव्हा हे लोक कुठं असतात? या लोकांचं जीवन किती वरवरच आहे, किती वाईट पद्धतीचं आहे. आम्हाला तर वाटतंय की कोणताही व्यक्ती संजय गायकवाड, आमदार संजय गायकवाड यांनी ज्या प्रकाशकाला दिलेल्या शिव्या आहेत त्या शिव्या पूर्णतः मद्यपान केलेल्या अवस्थेशिवाय देऊ शकणार नाही. कारण चांगला व्यक्ती त्याच्या तोंडून किंवा मद्यपान न करता तो कितीही गुंड असला त्याच्या सुद्धा तोंडून असे शब्द बाहेर पडणार नाहीत. आणि म्हणून आम्हाला वाटतं अशा संजय गायकवाड सारख्या लोकांचा केवळ प्रशासकीय किंवा कायद्यातून बंदोबस्त नाही, सामाजिक बहिष्कार टाकून सुद्धा अशा लोकांचा नक्कीच आम्ही बंदोबस्त केला पाहिजे. असे नेते कोणत्याही जातीचे असोत किंवा कोणत्याही धर्माचे असोत, जे समाजाला हानिकारक आहेत, त्या सर्वांचं समाजानं एकमुखानं, तो कोणत्या जातीचा हा विचार न करता अशा लोकांवर पूर्णतः बहिष्कार टाकून त्याला नेस्तनाबूत केलं पाहिजे. तो आयुष्यात पुन्हा कधी चांगल्या अशा पदावर किंवा हे दिसता कामा नये, एवढं काम करावं लागेल. तेव्हाच कधी या लोकांना त्याची जाणीव होऊ शकेल आणि काय बोलावं, कसं बोलावं याचं भान राहू शकेल. मला वाटतं या ठिकाणी आपण संजय गायकवाड, आमदार संजय गायकवाड, खरं तर त्यांची गुंड कृती याच्या अगोदरी एका वेटरला आमदार निवासाच्या ठिकाणी त्याने वेटरला ज्या प्रकारे मारहाण केली होती, त्याही वेळी शासनानं खरं तर त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्याच वेळी संजय गायकवाडवर कठोर कारवाई झाली असती तर आज संजय गायकवाड यानं छत्रपती शिवरायांचं महान कार्य करणाऱ्या लेखक आणि प्रकाशकाला अशा प्रकारे धमकी देऊन, शिवीगाळ करून आणि जीवे मारण्याच्या ज्या धमक्या दिल्यात त्या दिल्या नसत्या. मात्र ज्या दिल्यात त्या खूप निषेधार्ह आहेत. आणि म्हणून याचा खरं तर सर्वच बहुजन समाजातील जाती धर्मांनी विरोध करून संजय गायकवाड कठोर कारवाईची मागणी केली पाहिजे. आता बस झालं, कारण एकामागे एक तर असेच इथं जर संजय गायकवाडवर कारवाई नाही झाली तर याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती पुढच्या आमदाराकडून होऊ शकते. कारण जर एवढं करूनही संजय गायकवाड जर यातून सुटले तर मला वाटतं पुन्हा यापेक्षाही गंभीर कारवाई झाली किंवा यापेक्षाही गंभीर घटना घडत गेल्या तर समाजाला आश्चर्य वाटण्याची गरज नाही. आता समाजानं नुसतं जागं होऊन नाही, आता प्रत्यक्ष विरोध करायला रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. तेव्हाच कुठं या महापुरुषांचे अपमान किंवा ह्या होणाऱ्या घटना आणि अशा वाईट दुर्जन लोकांकडून होणाऱ्या कृती बंद होतील असं आम्हाला वाटतं. आम्ही या घटनेचा पूर्ण निषेध करतो आणि संजय गायकवाड यांच्या अटकेची नव्हे, पूर्णपणे कठोर कारवाईची या ठिकाणी मागणी करतो. धन्यवाद.